नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता 3रीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1981 या वर्षी प्रकाशित झालं. धडा आहे कहाणी पावसाची आणि याची लेखिका आहे मनीषा बोराटे. आटपाट नगर होतं. तिथली माणसं होती कष्टाळू. कष्ट फार करायची, खूप धान्य पिकवायची, प्रेमानं वागायची, सुखानं नांदायची. नदी होती शेजारी, नगराजवळून वाहणारी. डोह होते पाण्यात, मजा वाटे पोहण्यात. पाऊस पडे वेळेवर, पीक डोलतं शेतांवर. शेतं होती अलीकडं, जंगल होतं पलीकडं. जंगलात होते हत्ती, करत दंगा मस्ती. नदीवर यायचे, डोहामध्ये डुबायचे. पुढं काय झालं? पाऊस मुळी पडेना, प्यायला पाणी मिळेना. शेतं गेली सुकून, लक्ष्मी गेली रुसून. जंगल झाले बैरान, प्राणी झाले हैराण. ऊन चाललेलं वाढत, डोह गेले आटत. हत्तीला मिळेना डुबायला, गेला नदीला विचारायला. हत्ती नदीला म्हणाला, गंगामाय गंगामाय, आता तू वाहत नाहीस, डोहात पाणी साचत नाही, मला डुबायला मिळत नाही. नदी म्हणाली, काय सांगू बाबा तुला, ढग इथं थांबत नाहीत, पाऊस मुळी पडत नाही, पाणी मला मिळत नाही, म्हणून मी वाहत नाही. तू ढगालाच जाऊन विचार. हत्ती गेला ढगाकडे. तो म्हणाला, ढगा ढगा रुसलास का? पाऊस तू पाडत नाहीस, नदीला पाणी देत नाहीस, डोहात पाणी साचत नाही, मला डुबायला मिळत नाही. ढग म्हणाला, आम्ही कुठं नाही म्हणतो, नेहमीप्रमाणे आम्ही येतो, आम्हाला कोणी अडवत नाही, अडवायला तिथं झाडच नाही, म्हणून आम्ही थांबत नाही. जळणासाठी झाडं तोडली, नवीन झाडं नाही लावली. तू माणसालाच विचार. हत्ती गेला माणसाकडे. तो म्हणाला, तुम्ही जळणासाठी झाडं तोडली, नवीन झाडं का नाही लावली? माणूस म्हणाला, आमच्या हातातून चूक झाली, आमची चूक आता कळली. उगाच आम्ही झाडं तोडली, नवीन झाडं नाही लावली, म्हणून ढग थांबत नाहीत, पाऊस मुळी पडत नाही. आता आम्ही असं करू, जंगल तोडणं बंद करू, सगळीकडं रोपं लावू, घाम गाळून काम करू, रोपांची चांगली निगा राखू, जंगल झाडांनी भरून काढू. झाडामुळं गारवा नांदेल, गारव्यामुळं पाऊस पडेल, पावसामुळं डोह भरेल, डोहात खूप डुबायला मिळेल, धरणामध्ये पाणी भरेल, पाण्यामुळं वीज मिळेल, वीज यंत्र चालविल, उद्योगधंदे वाढविल, जिकडं तिकडं सुख नांदेल, आदी आबाद होईल. म्हणून म्हणतो, उतू नका मातू नका, झाडं मुळी तोडू नका, झाडं लावणं सोडू नका, घेतला वसा टाकू नका. ही साठा उतरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.